नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर गावाकडच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी हाती येते. पुण्यातून राज्यातल्या साखर कारखान्यांनी FRPची रक्कम थकवली आहे आणि अशा रक्कम थकवणाऱ्या राज्यभरातल्या 180 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या 180 साखर कारखान्यांना अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्व कारखान्यांनी मिळून सुमारे 5,500 कोटी रुपयांची FRPची शेतकऱ्यांची रक्कम थकवलेली आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी या नोटिसा बजावल्या आहेत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक भला मोठा मोर्चा पुण्यात साखर आयुक्तालयावर धडकला आहे. आणि राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांच्या ज्या अनेक मागण्या होत्या त्यातली ही एक मागणी होती की ज्यांनी FRP दिलेली नाही, ज्यांनी रक्कम थकवून ठेवली आहे, अशा सर्व कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी. आणि या कारवाईचा पहिला टप्पा म्हणून राज्याच्या साखर आयुक्तांनी राज्यातल्या FRP थकवणाऱ्या 180 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. निघाला हलका थिएटरपासून सुरू झालेला मोर्चा साखर आयुक्तालयापर्यंत जाऊन धडकला. 124 कारखान्यांनी FRPची रक्कम दिलेली नाही. या कारखान्यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात हा मोर्चा असून सहकार मंत्री भामटे आहेत अशा प्रकारचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसंच सरकारवर त्यांनी जबरदस्त आसूड ओढले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हल्लाबोल आंदोलनामुळे पोलिसांकडून सुद्धा संघटनेच्या मागच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जोवर सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. एकरकमी FRPसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुण्यात साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव हे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत. हाती ठोस काही पडल्याशिवाय शेतकरी पुणे सोडणार नाहीत अशा प्रकारची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. त्यामुळे पुण्यातलं वातावरण चांगलं तापलंय. यावर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. युतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ असा दावा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये सुरू झालेल्या कार्यकारिणीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला देखील हात घातला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना राफेल प्रकरणावरून सुद्धा विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी समोर येऊन दूध का दूध पाणी का पाणी करावं असं आव्हान त्यांनी दिलंय. मराठा आरक्षणाच्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. मराठा आरक्षणाचा अहवाल सार्वजनिक झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा सरकारनं केला होता. अहवाल सार्वजनिक करायला नकार दिला होता. उच्च न्यायालयानं तसं स्पष्टीकरण सरकारला दिलं होतं, मात्र ते नाकारण्यात आलं. आता न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या घटनापीठानं अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे आदेश दिले. दरम्यान 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी व्हायला सुरुवात होणार आहे. जालन्यामध्ये भाजपच्या किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षानं शेतकरी कुटुंबाला खड्ड्यात टाकून JCBच्या साहाय्यानं खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या शेतकरी कुटुंबानं केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकारिणीची बैठक सध्या जालन्यात सुरू आहे आणि याच वेळेला हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शहापूर तालुक्यातील वासिंदपाली इथे पोलिसांनी शेतकरी महिलांना आणि मुलांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. एका खासगी बांधकामाला आक्षेप घेतला असता पोलिसांनी ते सरकारी काम असल्याचं सांगून पोलीस अधिकाऱ्यानं संबंधित महिलांना अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकीही दिली. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि सोलापूरचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज भाजपात प्रवेश केला. आज जालन्यातल्या मेळाव्यात भाजपनं त्यांना अधिकृतपणे प्रवेश दिला. मागच्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रवेशाची धडपड सुरू होती. बीड नगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 11च्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोमीन खमरुणीसा शफीउद्दीन यांना 315 मतांनी ते विजयी झाले आहेत. क्षीरसागर काका पुतण्यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून धोबीपछाड करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीन घोटाळ्याच्या माहितीमुळे झाली असं एका हॅकरनं सांगितलं होतं. त्यावर हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं पक्षानं म्हटलं. मग माझ्यावर हॅकर मनीष बंगाळेनं आरोप केले तर त्यावर विश्वास का ठेवण्यात आला असा प्रश्न केलाय माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी. जळगावच्या फैजपूर इथं आपली नाराजी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांनी बोलून दाखवली. मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं मी उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांसाठी घरं बांधण्यात येतील. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दापोली शहरातील कोकण म्हाडाच्या जागेची पाहणी केली. फुगा फुगवताना अचानक तो फुटला आणि त्याचे काही तुकडे एका लहान मुलाच्या 6 वर्षाच्या मुलाच्या घशात गेले. फुग्याचे तुकडे श्वसननलिकेत अडकल्यानं या 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. नागपूरच्या महाल परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सानिध्य उरकुडे असं या लहानग्याचं नाव आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचं भान सुटलं की काय होतं याची प्रचिती नागपुरातल्या एका घटनेनं आली. इथं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचं नृत्य सुरू होतं. यावेळेला पोलीस चौकातल्या अंमलदार प्रमोद वाळकेनं विद्यार्थिनींवर पैशाची उधळण केली. ओबीसींची जातीनिहाय जनगणना आणि गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींना आरक्षणाचा पूर्ण लाभ द्यावा या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज ओबीसी संघटनांनी गडचिरोली शहर बंद पुकारला होता. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जिल्ह्यात ओबीसींची योग्य जनगणना झाली नसून काही वर्षांपासून ओबीसी संघटना आंदोलन करून सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष होतं. या विरोधात बंदही पुकारण्यात आला. भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेतर्फे लाखांदूर तहसील कार्यालय तसंच नगरपंचायत कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून रोजगार हमीची कामं बंद असल्यामुळे मजुरांचं स्थलांतर आणि इतर अनेक प्रश्न जिल्ह्यात उभे राहिलेत. त्यामुळे धानाला भावसुद्धा मिळत नाही. रोजगार हमीची कामं त्वरित सुरू करावीत अशी मागणी यावेळेला महिला शेतमजुरांच्या वतीनं करण्यात आली. महिला शेतमजूर या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. नाशिक इथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या झाली. रोहित वाघ असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर बेटाळाजवळ पेट्रोल पंपाच्या समोर टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये श्यामसुंदर रायपूरकर या 50 वर्षीय इसमाचा तसंच परशुराम कौठू या 65 वर्षीय इसमाचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत शहरामध्ये सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यात नंतर आगही लागली होती. आगीमध्ये मुख्य बाजारपेठेतील 5 ते 6 दुकानांना भीषण आग लागली. त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये ही आग काही क्षणात पसरली आणि ती सगळी दुकानं जळून खाक झाली. धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी कारवाई करत सुमारे 33 लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे. दरम्यान महामार्गावर विदेशी दारूचा व्यवहार होत असताना सापळा रचून बसलेल्या मोहाडी पोलिसांनी छापा टाकत कंटेनरसह सुमारे 33 लाखांची बकार्डी कंपनीची विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी बिहार राज्यातील दोघांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील 151 तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 2,900 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. लवकरच या मदतीचं वितरण केलं जाईल. महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांमध्ये सध्या पाण्याचे 1786 टँकर कार्यरत आहेत. दुष्काळाची दाहकता पाहता टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जेपीएस नेव्हिगेशन हे तंत्रज्ञान वापरून 71 वर्षीय महिलेची खांदारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. भारतात पहिल्यांदाच खांदेरोपण शस्त्रक्रियेसाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यानं जिल्ह्यातल्या प्रतिष्ठेच्या अशा महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं विजयाचा झेंडा फडकवला. भाजपचे उमेदवार राजेश रंगारी हे नगराध्यक्षपदासाठी 338 मतांनी विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या रत्नदीप रंगारी यांचा पराभव केला. नगरसेवक पदासाठी झालेल्या लढतीत 17 पैकी भाजपनं 11 जागांवर विजय मिळवला आणि निर्विवाद वर्चस्वही सिद्ध केलं. ऐन तारुण्यामध्ये वैधव्य आल्यानं खचून न जाता समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न शोभा सुधाकर म्हात्रे या महिला करत असून या माध्यमातून भिवंडी तालुक्यातल्या अतिदुर्गम भागात वसलेल्या मैंदे या गावात 6 एकर शेतीतील उत्पन्नातून त्यांनी अरुणोदय आश्रय ही संस्था चालवायला सुरुवात केली. समाजातील अनाथ, दुर्बल, विधवा, वृद्ध यांचा सांभाळ करण्याचं कार्य
त्यांनी सुरू केलं आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्या आदिवासी मजुरांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून साताऱ्यामध्ये 2 दिग्गज पॅनलच्यामुळे एक निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. आज या निवडणुकीचा निकाल लागला. 19 पैकी 14 जागांवर काँग्रेसने बाजी मारत नगराध्यक्षपदावर वर्चस्व मिळवलं. भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीचा रंग पाहिला तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असं वाटत होतं. शाळेला जात असताना एका 13 वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याच्या घटना मंगळवेढा तालुक्यात घडल्या असून या प्रकरणी म्हाळाप्पा नागनाथ हेगडे या 20 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित तरुणाच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जाताना हा सगळा प्रकार घडला. तिकडे इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीत शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात. गरीब कुटुंबातील 51 लेकींच्या नावे प्रत्येकी 5,000 रुपयांची ठेव ठेवून अनोखा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. मुलींना शिक्षणाची इच्छा असून सुद्धा घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा शिकता येत नाही. पालकांना तिचं शिक्षण पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. ह्या सगळ्या गोष्टी ओळखून काही जणांनी पुढाकार घेतला आणि गरीब कुटुंबातल्या या विद्यार्थिनींच्या नावे ठेव रक्कम जमा केली आणि त्यातून आता या विद्यार्थिनींना अतिशय उत्तम पद्धतीनं शाळेचं शिक्षण मिळणार आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. कोल्हापूरमध्ये आज अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या महाडिक आणि मुश्रीफ गटात एक जबरदस्त राडा रंगल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं परिवर्तन रॅलीचं. पाहूयात राष्ट्रवादीत कोल्हापुरात नेमकं काय परिवर्तन घडलं. सगळ्यांनी शांत राहा. कृपया शांततेचं सहकार्य करायचं. आवाज अजिबात करायचा नाही. एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. बघितलं, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक भाषणाला उभे राहताच मुश्रीफांच्या समर्थकांनी कसा गोंधळ घातला. कारण काय तर महाडिकांनी मुश्रीफांचा नामोल्लेख टाळला म्हणून. कार्यकर्ते ऐकत नाही म्हटल्यावर स्वतः मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. मुश्रीफांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हटल्यावर मग महाडिक भाषण न करताच आपल्या जागेवर जाऊन बसले. आवाज अजिबात करायचा नाही आणि आपण मुन्ना माडकांना 100% मत देऊन निवडायला पाहिजे. पण मुश्रीफांनी पुन्हा विनंती केल्यानंतर महाडिक भाषणाला उभे राहिले आणि सभा पुन्हा सुरू झाली. मुन्ना साहेब, एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. महाडिक मुश्रीफ गटातली दुफळी लक्षात घेऊनच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना प्रेमाने 4 खडे बोल सुनावले आणि पवार साहेब सांगतील त्याच उमेदवाराचं काम करण्याचे आदेशही दिले. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो उमेदवार देतील तो उमेदवार कुणी असेल, तो धनंजय मुंडे असतील किंवा अजून कुणी असेल, त्यांच्या पाठीशी आपण स्वतः उमेदवारी समजून मुश्रीफ साहेब, मी काय म्हणलं, सॉरी धनंजय महाडिक, अरे थांब रे, अरे बाबा थांब, सकाळी सकाळी मला जास्त त्रास देऊ नको. धनंजय महाडिक असतील किंवा आणि कुणी पवार साहेब देतील तो उमेदवार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांच्या समोर मुश्रीफ साहेबांना कमीपणा आणायला लावू नका, कमीपणा वाटून देऊ नका. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि मी हे तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो, यावेळेस तुम्ही माझं ऐका. परत तुम्हाला व्याजासकट सगळं भरून देण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची असेल, अशा पद्धतीचा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो.
कोल्हापूर राष्ट्रवादीत महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातलं राजकीय सख्य जगजाहीर आहे. मनपा निवडणुकीतही महाडिकांनी थेट पक्षाच्या विरोधात काम केल्याचं जगजाहीर आहे आणि म्हणूनच महाडिकांना पुन्हा खासदारकीचं तिकीट देण्यास मुश्रीफ काँग्रेसच्या सतेज पाटलांचा तीव्र विरोध आहे. पण तरी देखील पवारांनी महाडिकांनाच तिकीट देण्याचं जवळपास निश्चित केलंय आणि त्याच नाराजीमधून मुश्रीफ समर्थकांनी हा राडा घातल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता बघूयात अजित पवारांच्या आदेशानुसार तरी मुश्रीफ समर्थक खरंच महाडिकांचं काम करतात का ते. कोल्हापूरहून संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हो, यालाच तर म्हणतात राजकारण. असू दे, गावागावात हे राजकारण फार रंगतदार स्थितीत असतं वेगवेगळ्या वेळेला. आज गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात आणि महाराष्ट्रातले बित्तंबात पाहत राहा न्यूज 18 लोकमत.